महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथे श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित निवडणुकीत श्री गुरुदत्त विकास पॅनल विजयी झाले असून विजयी झालेल्या संचालक मंडळाचे नवनिर्वाचित संचालक मंडळाचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे। महाळुंगे पडवळ येथे श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळ निवडणूक मतदान प्रक्रिया दिनांक 23 फेब्रुवारी रोजी पार पडली। यामध्ये श्री गुरुदेव दत्त जनहित पॅनल विरुद्ध श्री गुरुदेव दत्त विकास पॅनल अशी लढत रंगली होती। मात्र या लढतीत श्री गुरुदेव दत्त विकास पॅनलचे संचालक मंडळ निवडून आले आहे। यामध्ये श्री गुरुदेव दत्त विकास पॅनलचे जिजाभाऊ खंडू आवटे, सोमनाथ श्रीधर घोडेकर, पंढरीनाथ दत्तात्रय चासकर, योगेश महादेव पडवळ, सुनील पाटील बुवा वाळून, दिलीप भीमाजी सईद, श्रद्धा सुधाकर आवटे, रोहिणी निवृत्ती चासकर, अशोक भिकाजी डोके, काशीनाथ नारायण शिंदे, याकूब हुसेनभाई इनामदार हे सदस्य निवडून आले आहेत। निवडून आलेल्या सदस्यांचे महाळुंगे पडवळ ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून मतदान प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल, आम्हाला निवडून दिले व पतसंस्थेवर काम करण्याची संधी दिली याबद्दल विजयी सभासदांनी मतदारांचे आभार मानले आहेत। यापुढील काळात संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे, संस्थेच्या नवीन शाखा काढणे, सभासद अपघात विमा रक्कम वाढवणे, लाईट बिल भरणा केंद्र सुरू करणे, संस्थेची नवीन प्रशस्त इमारत बांधकाम करणे, संस्थेच्या सभासदात 10वी-12वी साठी बक्षीस योजना चालू करणे या संस्थेच्या माध्यमातून विविध योजना राबविणार असल्याचे संचालक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले। या संपूर्ण पॅनलसाठी सुदाम बाबाजी पडवळ, विशाल डोके, साईनाथ चासकर यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला होता। श्री गुरुदेव दत्त पॅनल ह्या पॅनलचा काल निवडणूक होती। त्या निवडणुकीमध्ये श्री गुरुदेव दत्त पॅनल हे श्री गुरुदेव दत्त विकास पॅनल हे प्रचंड बहुमताने निवडून आले। त्या संचालकांचं मी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व विविध महाळुंगे पडवळमध्ये ज्या विविध संस्था असतील त्यांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करते व त्यांच्या सर्वांचे पुढील आयुष्यात पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते। असेच त्यांच्या हातून उत्तम असं कार्य घडो, परत आपली संस्था एक मोठ्या नावारूपाला लागो अशी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। श्री गुरुदेव दत्त विकास संचालकपदी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। तसंच हे पॅनल विजयी करण्यासाठी बऱ्याचशा दृष्ट अदृष्ट जे दिसतात, काय काम करतात, काय पाठीमागचं काम करतात, अशा सर्वांचं मी पॅनलच्या वतीने त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सदस्यांना एक सांगतो की या संचालकाच्या माध्यमातून नवीन जेवढी संस्था आपल्याला जे कार्य करायचे आहे, जी आपण वचनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी हे संचालक मंडळ, संस्थापक किंवा त्याचे मार्गदर्शक किंवा संस्थेशी सर्व हितचिंतक यांच्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। लोकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी सर्व संचालक मंडळ पूर्ण 5 वर्ष हिरिरीने काम करणार आहे। कुणाचीही तक्रार आम्ही येऊन देणार नाही, कुणाच्याही अन्याय होऊ देणार नाही। लोकांनी आम्हाला जो विश्वास टाकला त्या विश्वास सार्थ करणार आहे। काही समजा चुकून काही वेगळ्या चर्चा करतील, ठेवी आहे, कर्ज आहे, आपल्या ठेवी पण गेल्या पाहिजे, ठेवल्या पाहिजे, कर्ज पण वाटली पाहिजे। सर्वात जास्त नफा हा कर्जातून संस्थेला मिळतो, त्याच्यातून संस्थेला उत्पन्न होतो, त्याच्यातून सर्व संस्थेचा खर्च भागवला जातो। त्यामुळे ठेवीदार पण तेवढेच महत्वाचे आणि कर्जदार पण तेवढेच महत्वाचे आणि त्यांचा जो विश्वास संस्थेवर आहे तो पण तितकाच महत्वाचा आहे। आणि संस्थेचे आता समजा 21 ते 22 कोटी ठेवी आहे, ह्या पण वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, कर्जाचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करू। कर्ज वाढलं तर आपल्याला नफा जास्त मिळतो। त्यामुळं सभासदांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये, कोणी काही सांगितलं तरी काही ते मनात ठेवू नये। आपल्या गावची संस्था आहे, एक संस्थेच्या 2 संस्था कसे होतील हे आम्ही नक्की पाहणार आहे, त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आहे आणि आमच्या असाच विश्वास कायम ठेवा। ज्यांनी सर्वांनी आम्हाला भरघोस मतदान दिलं त्या सर्व सभासदांचं आम्ही फार हात जोडून नम्रपणे सगळ्यांचं हार्दिक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आम्ही सर्व विजयी करण्यासाठी आम्हाला काहींनी समजा त्यांचे सभासद नाहीये पण ते आमच्यासाठी दिवस रात्र हिंडलेत, बाहेर फिरलेत, पायी चाललेत, आमचे पाय दुखस्तवर आम्ही चाललोय, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो। आणि मतदान करून घेण्यासाठी ज्यांनी मदत केली, काय हे आपल्याला काय काही चुका अशा होत्या की आपल्याला मतदान करून घेता येत नाही,
मतदान करून गेले, ही मोठी प्रक्रिया आहे. याच्यात जो यशस्वी होतो तो यशस्वी होतोच. याच्यासाठी ज्यांनी मदत केली, काही आमच्या डोळ्यासामने होते, काही आमच्या डोळ्या मागे होते, काही पाठीमागे होते, त्यांचे पण मी मनापासून सर्व आभार मानतो. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.